स्त्री शूद्र आणि संस्कार शून्य ही जाती तिघेही वेदाच्या श्रवणाच्या अधिकारी नाही. ते कल्याणकारी शास्त्राच्या कर्माच्या आचरण करण्यातून चूक करते. त्याचे हे कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत हा इतिहास ग्रंथ ही रचना केली. आता वेदाचे त्याचं अनुकरण करायला गेलं समजा याचं आता याला जे हे होते श्लोक होते हे श्लोक काढले तर त्या श्लोकामध्ये जर एक शब्द जर चुकल्या गेला तर त्याला वाक्याचं पुण्य मिळत नव्हतं पण त्या दोष तयार होतो. म्हणून त्यातनं हात मराठीमध्ये करेल हे कारण की होता आयुधर्य उदाता आणि ब्रह्म हे चौघे होता म्हटले असतात. त्यांच्याद्वारा होणाऱ्या यज्ञात चतुर्होत्र म्हणतात. ऋषी जरी व्यासाने याप्रमाणे नेहमी प्राण्याच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष आला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पवित्र तटाची एकत्र बसून धर्मव्यक्ती व्यासमुनी मनोमन विचार करू लागले. म्हणाले मी निष्कपट भावाने ब्रह्मचार्यादी व्रताचे पालन करी